तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी, तुम्ही काहीही असा, तुम्ही जे खाता त्या संदर्भातले नियम निकष हे तुम्हाला न कळत बदलत असतात, ठरत असतात. नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. चर्चा आहे हलाल आणि झटक्याची. हलाल हा इस्लाम धर्मीयांच्याकडून मटणाच्यासाठी बळी देणाऱ्या प्राण्यांच्या पद्धतीचा विषय आहे. पण ही आजवरची आपली केवळ समजूत आहे, कारण बडीशेप सुद्धा हलाल प्रमाणित असते असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल बडीशेपेचा आणि हलालचा संबंध काय? अगदी बरोबर आहे. गुलाबजाम सुद्धा हलाल प्रमाणित करावा लागतो असं सांगितलं तर तुम्ही परत विचाराल की गुलाबजामचा आणि हलालचा संबंध काय? पण हे होतंय. अनेक असे पदार्थ आहेत ज्याच्यात कोणत्याही प्रकारे मांसाहाराशी निगडित कोणत्याही वस्तूचा संबंध नाही, पण त्या वस्तूंना हलालचं प्रमाणपत्र लागतं. कोण देतं हे हलालचं प्रमाणपत्र? हे हलालचं प्रमाणपत्र ज्या इस्लामिक संघटना बळजबरीनं घ्यायला लावतात, त्या इस्लामिक संघटना त्यातून मिळणाऱ्या पैशातून काय करतायत इथपासून हलाल घ्या नाहीतर आमच्या देशात उत्पादन विकू नका ही दादागिरी का घडती आहे? आणि मुळातच या सगळ्या इस्लामिक दादागिरीच्या आडून हिंदूंच्या खाटीकांचा रोजगार कसा लुटला जातोय त्याच्यावरचं आज विशेष वार्तापत्र. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्राची घोषणा केली. मल्हार प्रमाणपत्र हे हिंदू खाटीकांच्या दुकानांना दिलं जाणार आहे. हलाल प्रमाणपत्र हे आजवर अनेक मांसाहार विक्रेत्यांच्याकडे वापरलं जायचं, पण आता जर समजा तुम्ही प्राणी कापून ते विकणार असाल तर त्यासाठी हिंदूंना मल्हार प्रमाणपत्र घ्यावं लागेल आणि या माध्यमातून हिंदूंच्या खाटीकांचा रोजगार संरक्षित केला जाण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आज mallarcertification.com या निमित्ताने सुरू झालेला आहे, जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विरहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेलं आहे. देशभरामध्ये हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमातून एक पॅरलल समांतर अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि हलाल मांसला कुठल्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नव्हता आणि यासाठी मल्हार सर्टिफिकेशन.com माध्यमातून हलाल मांसला पर्यायी मांस हिंदू बांधवांसाठी जे झटका मांस या मल्हार सर्टिफिकेशन.com माध्यमातून हिंदू बांधवांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याबद्दल या सर्व टीमचं मी हार्दिक अभिनंदन करतो. मांस विक्रीमध्ये सरसकटपणे दोन शब्द वापरले जातात, हलाल आणि झटका. आपण टप्प्याटप्प्याने लक्षात घेऊ की ही हलाल पद्धत आणि झटका पद्धत आहे तरी काय. हलाल म्हणजे इस्लामिक कायद्याच्या नुसार परवानगी असलेलं अन्न, अर्थात ही प्राण्याला बळी देण्याची एक पद्धत आहे. या प्रक्रियेमध्ये प्राण्याला कमीत कमी त्रास सहन करावा लागतो असा फक्त आणि फक्त दावा आहे. प्रत्यक्षात प्राण्याचं बलिदान करत असताना देवाचं नाव म्हणजे अल्लाचं नाव घ्यावंच लागतं आणि धारधार चाकूनं तो प्राणी मारला जावा असं सांगितलेलं आहे. मुस्लिम व्यक्तीनं अल्लाचं नाव घेतच कत्तल करायची आहे, हेही हलालमध्ये अनिवार्य आहे. या दुसऱ्या बाजूला आत्तापर्यंत पारंपरिक पद्धतीनं झटका मांस विकलं जायचं. त्यात प्राण्याची मान एका झटक्यात वेगळी केली जाते. मारण्यापूर्वी प्राण्याला बेशुद्ध सुद्धा केलं जातं जेणेकरून प्राण्याला वेदना होऊ नये. काही दिवस
त्या प्राण्याला उपाशी सुद्धा ठेवलं जातं. अशा अवस्थेमध्ये हलाल आणि झटक्यातला फरक आपल्या समोर आहे. पण मग मुद्दा उपस्थित राहतो की या सगळ्यात मल्हार प्रमाणपत्र घेतल्यानं कुणाचा फायदा होणार आहे. सगळ्यात आधी तर मल्हार प्रमाणपत्र हे पारदर्शक पद्धतीनं विकलं जाणार आहे. त्यासाठी एक संकेतस्थळ आहे. त्या संकेतस्थळावर हे प्रमाणपत्र उपलब्ध असेल. हिंदू समाजाच्या रोजगाराला त्यामुळे आपोआप संरक्षित केलं जाईल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये खाटीक समाज हा या रोजगाराशी निगडीत आहे. हिंदू रीतीनुसारच झटका पद्धतीनं मांस विक्री करणाऱ्यांना हे प्रमाणपत्र दिलं जाईल. जो कोणी मांस विक्री करत असेल तो हिंदू आहे यावर मल्हार प्रमाणपत्र द्यायचं का नाही ते ठरेल. मल्हार प्रमाणपत्र नसेल तिथे हिंदूंनो मटण खरेदी करू नका असं थेट आवाहन करण्यात आलेलं आहे. सध्याच्या घडीला जागतिक पातळीवर हलाल विरुद्ध झटका असा संघर्ष सुरू आहे. इस्लामिक राष्ट्रांनी आपल्या देशात येणाऱ्या सर्व गोष्टींना हलाल प्रमाणपत्र देण्याच्या साठीची एक स्पर्धाच सुरू केली आहे. प्रत्यक्षात हे हलालचं प्रमाणपत्र हे केवळ आणि केवळ व्यापाऱ्यांच्याकडून आर्थिकदृष्ट्या रक्कम वसूलण्याचे एक षडयंत्र आहे. हे केवळ मांसाहारालाच लागू राहिलेलं नाही, तर मांसाहाराच्या पलीकडे जाऊन असंख्य गोष्टींना आता हलाल सक्ती करण्यात येते आहे. या निमित्तानं एकदा आपण लक्षात घेऊ की नक्की हलालची व्यवस्था चालते कशी. हलालची व्यवस्था ही एका इस्लामी अर्थव्यवस्थेचं प्रतीक आहे. इस्लामच्या अर्थव्यवस्थेमध्ये हलाल म्हणजे पवित्र, आणि या हलालच्या व्यवस्थेला राबवण्याच्यासाठी देशभरातील मुसलमान धर्मीय देशांनी स्वतंत्र असे कायदे कानून लागू केलेले आहेत. हलालच्या अर्थव्यवस्थेनं आतापर्यंत $2 ट्रिलियन टप्पा गाठलेला आहे. यावरून तुम्हाला इस्लामिक देशात हलालचा प्रभाव लक्षात येईल. तुम्हाला कोणतंही वस्तू स्वरूपातलं निर्यात इस्लामी देशांना करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही खाजगी संस्थांकडून हलालचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं. आणि विशेष म्हणजे हे हलालचं प्रमाणपत्र तुम्हाला एका विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घ्यावं लागतं. परिणामस्वरूप हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांना सातत्यानं पैसा देत राहावा लागतो. विशेष त्याही पलीकडचं आहे. हलालचं प्रमाणपत्र वाटणारी कोणतीही संस्था सरकारी संस्था नाही. या संस्था केवळ धार्मिक आहेत, आणि ज्या संस्था हे प्रमाणपत्र वाटतात त्यांच्याकडे हलालच्या प्रमाणपत्र वाटपातून आलेल्या पैशाचा हिशोब देण्याची पद्धतच नाही. अर्थात तपासणीअंती असं लक्षात आलंय की हलालचं प्रमाणपत्र वाटणाऱ्या संस्थांकडे आलेला पैसा हा अनेक देशांमध्ये दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांची वकिली करणाऱ्यांना पुरवला जात असतो. माननीय मंत्री महोदय नितेशजी राणे यांच्या हस्ते या सर्टिफिकेशनचं उद्घाटन झालेलं आहे, आणि हिंदू समाजाला या malharcertification.com माध्यमातून एक ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर घेऊन ते मांस वितरित केलं जाणार आहे. भेसळयुक्त नसेल, त्या ठिकाणी त्याची शुद्धता असेल, आणि हिंदू समाजाला एक रोजगार त्या माध्यमातून उपलब्ध होईल. या ठिकाणी या पद्धतीने यांनी हलालला झटका दिलेला आहे. त्याच पद्धतीने फक्त मांसामध्ये हा विषय नाहीये, तर अनेक प्रकारच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधनं, बिल्डिंग मटेरियल, कपडे, ह्या सगळ्यांमध्ये हा हलाल आलेला आहे, आणि अवैधरित्या हे सर्टिफिकेट दिलं जातं. तर याच्यावरती सुद्धा बंदी आली पाहिजे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही या ठिकाणी करतो आहोत.
विशेषतः या शेवटच्या टप्प्यामध्ये